काल परवापासून महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी पाहता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन महत्त्वाच्या पक्षांमधले वाद, या दोन पक्षांमधला सत्ता संघर्ष आणि पालिका निवडणुकीच्या तोंडांवर यांचं एकमेकांचे माजी नगरसेवक पळवणं, एकानं गाय मारली तर दुसरा वासरू मारतोय, हे सगळं पाहता दोन्ही पक्ष ज्या समान धाग्यानं जोडले गेले होते त्या धाग्याची म्हणजे हिंदुत्व या राजकारणापलीकडच्या एका मोठ्या मुद्द्याची अवस्था नेमकी काय झाली आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं वाटतंय मला. अर्थात सफेदपोश राजकारण्यांकडून, खादीदारी राजकारण्यांकडून भगव्या कफनीतल्या ज्वलंत हिंदुत्ववादाची अपेक्षा करणं तसं चुकीचंच आहे. त्याचप्रमाणे सगळेच दाढीवाले धर्मवीर आनंद दिघेंसारखे भणंग निघतील, जे निवड जनसामान्यांसाठी झटणारे असतील, ज्यांचं कुठल्याही बँकेत खातं नव्हतं की कपाटाला लॉकर नव्हता, असंही होणार नाही. पण वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीनुसार आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ मानून घेत पुढे जावंच लागतंय. काँग्रेसी चोर चिलटांपेक्षा हे परवडले असं मानावं लागतंय. आणि अशी आपल्या मनाची समजूत घालून आपण हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघत असतो. आज राज्यात बोलायला युतीचं सरकार असलं तरी तुम्हाला आठवत असेल 2014 साली ही युती तुटली होती. रहीम दासांचा एक मशहूर असा दोहा आहे, रहीमन धागा प्यार का मत तोडो चटकाए, टूटे से फिर ना जुडे, जुडे गाठ पड जाए नसीबा, जुडे गाठ पड जाए. या दोह्याचा अर्थ काय हे मी तुम्हाला सांगायला नकोच आहे. बाळासाहेबांनी, अटलजी, अडवाणींनी आणि त्यांच्या सोबतीनं प्रमोद महाजनांच्या पुढाकारानं जी राजकीय युती महाराष्ट्रात निर्माण झाली होती, त्या युतीमागचा थॉट प्रोसेस किंवा त्या युतीमागचा जो धागा बाळासाहेब, अटलजी आणि अडवाणींच्या नजरेतून पाहिला तर हिंदुत्व हाच असणार होता. पण प्रमोदजींना त्यात दोन्ही पक्षांचा राजकीय फायदा दिसत होता. त्यावेळेचा भारतीय जनता पक्ष आणि आजचा भारतीय जनता पक्ष यांच्यात प्रचंड तफावत आहे. आजचा भारतीय जनता पक्ष मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष म्हणवला जातो, तो अटल अडवाणींचा होता. त्यावेळेस सत्तेच्या जवळ जाण्यासाठी संघर्ष करणारी पार्टी विथ डिफरन्स म्हणवणारी भाजपा आज संसदेत सलग 11 वर्ष ठाण मांडून बसलेली सत्ताधारी रुलिंग पार्टी बनली. त्या तुलनेत बाळासाहेबांची महाराष्ट्रात भक्कम असणारी प्रादेशिक सेना मात्र 2 किंवा 3 शकलांमध्ये विभागली गेली. आता शिवसेना प्रमुखांचं अस्तित्व नाही म्हटल्यावर त्यांचा धाकाही संपलाय. अशा स्थितीत 2014 सालची आठवण पुन्हा जागी होते, जेव्हा या दोन्ही पक्षांमधलं ममत्व संपलं होतं. का संपलं, कुणाची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी, यावर आता बोलायचं नाही आहे मला. पण 2012ला बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेमागून हटलं तसं ही युती टिकेल का यावर शंका येऊ लागली होती. आणि 2014च्या विधानसभेला ती तुटली देखील. तरीही निकालानंतर पुढे सेनेचे लोक भाजपसोबत जुळवून घेत सत्तेत सहभागी झाले होते. त्यावेळी सरकारमधला विरोधी पक्ष बनून शिवसेनेचे मंत्री हे दैनिक सामना आणि संजय राऊतांच्या इशाऱ्यावर खिशात राजीनामे घेऊन 5 वर्ष वावरले. या खिशातल्या राजीनाम्यांची आठवण आजच का झाली मला, तर परवा मंगळवारी कॅबिनेट मिटिंगवर बहिष्कार घालणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीची बातमी कानावर आली आणि ते 2014 ते 2019 असे सलग 5 वर्ष खिशातच पडून राहिलेले राजीनामे आठवले. मित्र, युतीचं भांडं जे 2014 साली फुटलं ना, ते भांडं नंतर फेविक्विकने जोडलं गेलं, सांधलं गेलं, पण त्या भांड्यावर जो तडा पडलाय तो काय झाकला जात नाही. उद्धव ठाकरेंची सत्ता लालसा ओळखून भाजपनं मग ऑपरेशन लोटस कार्यान्वित केलं होतं. सत्तेत सोबत करणाऱ्या शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना, नेत्यांना देवेंद्रजींनी आपल्या विश्वासातलं बनवलं होतं. मी हे 2014 ते 2019चं सांगतोय तुम्हाला. दीपक केसरकर असोत की उदय सामंत, ही 2 नावं देवेंद्रजींच्या खास मर्जीतली वगैरे अशी वाटत होती त्यावेळेला. मग त्यांच्या गळाला थेट एकनाथ शिंदे लागले. समृद्धी महामार्गसारखा प्रकल्प साकारताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडीनं कमाल केली. दरम्यान त्यांच्यातलं सख्यही वाढलं. अंडरस्टँडिंग. मातोश्रीवर सुशेगात पडलेल्या ठाकरेंनी खाली काय चाललं हे कधी डोकावून पाहिलंच नाही. सत्तेतला आपला हिस्सा व्यवस्थित मातोश्रीच्या तळघरात पोचवला जातोय ना, आणि त्यासाठी शिंदे आहेत ना, हे एवढंच त्यांनी पाहिलं. दरम्यान एकनाथ शिंदेंनी त्यांच्या दानी स्वभावानुसार मुक्त असताना आपल्या आमदारांना, सहकारी मंत्र्यांना मदत करणं, निधी वाटपात झुकतं माप देणं, त्यांच्या अडीअडचणींना आणि सुखदुःखाच्या प्रसंगांनाही धावून जाणं हा शिरस्ता पाळला. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले सामान्य मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसाठी, नेत्यांसाठी आणि भाजपच्या चाणक्यांसाठी अतिमहत्त्वाचे नेते बनले. मी स्वतः एकनाथ शिंदेंना ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख
असल्यापासून, नंतर ते मोदा जोशींच्या जागी आमदार बनल्यापासून ओळखतो. म्हणजे मी ओळखतो, ते मला नव्हते ओळखत. त्यांचा PA प्रभाकर काळे हा जरी 1995 पासूनचा माझा मित्र असला तरी तोही नंतर मग VVIP कॅटेगरीत गेला आणि नॉट रिचेबल झाला तो आजवर. अजूनही तो आपल्याला रिचेबल नसतो. त्यामुळे मी शिंदे किंवा त्यांचं ठाण्यातलं वर्तुळ यांच्या संपर्कात नव्हतो. पण माझं त्यांच्या राजकीय वाटचालीवर एक शिवसैनिक म्हणून आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून बारीक लक्ष होतं. 2019ला राज्यात मावा आघाडीचं सरकार येण्याआधीची गोष्ट आहे. ठाण्याच्या महापौर बंगल्यावर लोणीवाले नरोत्तम दास बसतात. त्या ठिकाणी एका जगदविख्यात वर्तमानपत्राचे विश्वविख्यात संपादक आणि शिंदेसाहेबांची बैठक झाली होती. त्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं मैदानावरचं नेतृत्व शिंदेंनी करावं, म्हणजे खर्च करावा, मॅनपॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर वापरून पक्षाला नंबर 1 करावं, अशी खलबत झाली होती. आणि त्या बदल्यात मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेंना दिलं जाणार होतं, असं काहीसं बोललं जातं. मग निवडणुकांनंतर घडलं भलतंच. संपादक आणि बारामतीकर काका यांच्या संकरातून महाविकास आघाडी नावाचं अपत्य जन्माला आलं. पुढचं सगळं कथानक ती महाभयान 2.5 वर्ष महाराष्ट्राची जनता जाणून अनुभवून आहे, त्यामुळे आता काय बोलायला नको. मित्र, या मावा आघाडीला सुरुंग लागणं तसं कठीण होतं, पण भाजपने यातल्या एका कमजोर कडीला हेरलं. ऑपरेशन लोटस सुरू झालं. या ऑपरेशनचा पहिला पडाव होता 13 मे 2022. काय होतं 13 मे 2022? 13 मे 2022 रोजी शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याच्या निर्मितीमागचे सूत्रधार दस्तूरखुद्द शिंदेसाहेब होते. हा सिनेमा भलेही आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित होता, तरीही त्याचं मर्म हेच होतं की धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारा एकच वाघ आहे, तो म्हणजे एकनाथ शिंदे. धर्मवीर सिनेमामुळे जसं महाराष्ट्राला आनंद दिघे समजले, तसेच एकनाथ शिंदेंचं कॅरेक्टर हे समाज मनावर गारूड करून गेलं. शिंदेंची इमेज बिल्डिंग ही इथून सुरू झाली. पुढे एका महिन्यातच सुरत, गुवाहाटी, गोवा ते मंत्रालय असा तो एक नवा सिनेमा आला. त्यानंतर शिंदे चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवेंद्रजी हे सत्तेबाहेर राहून मदत करणार असं म्हणाले आणि काळजात धस्स झालं होतं. कारण शरद पवार अँड कंपनी एवढी शातीर आहे की नवख्या एकनाथ शिंदेंना त्यांनी 6 महिन्यात बेजार करून टाकलं असतं. आणि ही काही जी जद्दोजहद करून सत्ता परत आणली आहे त्याचं फार वाटोळं केलं असतं, पण तसं नाही झालं. तसं झालं नाही. शिंदेंच्या जोडीला फडणवीस आले. काही काळ त्यांनी जी काही सूत्र होती ती आपल्या हातात ठेवली. मात्र नंतर 2.5 वर्ष एकनाथ शिंदेंनी जोरदार बॅटिंग केली. लाडकी बहीण असो की ST प्रवासातली सवलत असो ज्येष्ठांना आणि लाडक्या बहिणींना, मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षावर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला सहज प्रवेश मिळणं, तिथं लागलीच होणारा न्याय, भले तो पहाटे का होईना, तिथला नाश्ता पाणी येणारा जाणाऱ्यांना, आपुलकीची वागणूक, यानं एकनाथ शिंदे हे सामान्यांचे हिरो बनले. CM म्हणजे कॉमन मॅन हे स्लोगनही त्यातूनच बाहेर आलं. त्यानंतर अलीकडे धर्मवीर पार्ट 2 आला. त्यानंतर एकनाथ शिंदेंची जी काही प्रतिमा होती ती लार्जर दॅन लाईफ बनवून टाकली. खरं तर त्यांनी कोविडमध्ये जे अतुलनीय काम केलं होतं ते लोकांसमोर यायलाच हवं होतं. घरात बसून कोमट पाणी पीत पीत फेसबुक लाईव्ह करणारे कुठे, आणि कोविडसारख्या भयानक संकटात लोकांच्या मदतीला स्वतः धावून जाणारे, आणि त्यामुळे ज्यांना 2दा कोविडची लागण झाली, जे स्वतः मृत्यूच्या दारातून परत आले, ते एकनाथ शिंदे कुठे? हे सगळं ठीक आहे, पण एकंदरच महाविकास आघाडीला सुरुंग लावताना शिवसेना नावाचा अभेद्य राजकीय पक्ष आपल्यासोबत नेणं शिंदेंना सोपं नव्हतं. पण ते साध्य झालं भाजप नावाच्या महाशक्तीच्या पाठबळामुळे. भाजपच्या ऑपरेशन लोटस टीममधल्या डॉक्टर्सनी आधी गृहपाठ केलेला असेलच की शिवसेनेत एवढ्यांदा फूट पडल्या, म्हणजे भुजबळ गेले, गणेश नाईक गेले, नारायण राणे गेले, राज ठाकरे गेले, हे दिग्गज गेले, तरी शिवसेना डॅमेज झाली नाही. यावेळेस शिंदेंनी फूट वगैरे न पाडता अख्खा पक्षच सोबत नेला. हे सगळं धाडस करू शकणारा नेता जो त्यांच्या आमदारांमध्ये, नगरसेवकांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे, ज्याच्या शब्दाला मान आहे, असा नेता म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपला माहीत होतं. अभ्यास व्यवस्थित झाला होता, म्हणूनच तर त्यांनी या बंडाला प्रायोजित केलं. महाराष्ट्रातलं मविया सरकार हे खरोखरच पुढची 25 वर्ष काय हटत नाही अशा स्थितीत होतं. संजय राऊत उगाच हवेत बाता मारत नव्हते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जे एकटे सत्तेत येऊ शकणार नव्हते, भाजपनं त्यांना संपवत आणलं होतं, ते पक्ष या मविया प्रयोगानं पुनरुज्जीवित झाले होते. पण एकनाथ शिंदेंच्या धाडसी निर्णयानं जो पक्ष कधी फुटेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, तो पक्ष फुटला आणि भाजप सेनेसोबत पुन्हा सत्तेत आला.
आज 2025 मध्ये भाजप देशात जितका मजबूत नाहीये तितका महाराष्ट्रात आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्रात महायुतीसमोर विरोधी पक्षच उरलेला नाही असं चित्र आहे. आणि असं असताना जो काही संघर्ष होतोय आता, जो खरं तर सत्ताधारी आणि विरोधकात व्हायला हवा, जी काही राजकीय सुंदोपसुंदी होते ती सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी नाहीये, तर सत्ताधारी आणि त्यांचे मित्रपक्ष अशी होताना दिसते. हा संघर्ष व्हावा म्हणून विरोधी पक्ष देव पाण्यात घालून बसलेले होतेच. त्यांच्या या व्रतवैकल्यांना फळं लागतायत असं वाटतंय आता. नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यांच्या निमित्तानं ही निवडणूक म्हणजे तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते असं म्हणत, त्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या नावावर बिलं फाडून हे सत्तालोलूप राजकारणी उगाचच संघर्षाला तोंड फोडू पाहत आहेत. आणि त्यातून प्रत्येकाला आपली आणि आपल्या पक्षाची 100% वाढ करून घ्यायचे वेध लागलेले आहेत. पण या संघर्षात सामान्य माणूस कुठे आहे? त्याचं हित कुठे जोपासलं जातंय? ज्या हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारांनी तुमच्या फोडाफोड्या, तुमच्या घुसखोऱ्या, तुमचे ऑपरेशन्स, निव्वळ आपलं सरकार येतंय या एकाच आशेवर गोड मानून घेतली, त्यांचा भ्रमनिरास केला जातोय हे या राजकारणाला कळत नाहीये का? की मतदार हे निव्वळ मतदानापुरतेच गृहीत धरले जातात, बाकी त्यांची किंमत शून्य असते? हे नवे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. समोर लढायला विरोधी पक्षच उरला नाही म्हणून सत्ताधारी आपापसात का लढतायत? यामागची नेमकी कारण काय? कोणी कुठे माती खाल्ली आहे? आणि आता भलेही सारवासारवीची भाषा सुरू झालेली असेल, पण या संघर्षामागे नेमकं लपलंय काय? हे सगळं जाणून घेऊया पुढच्या एपिसोडमध्ये, कारण हा विषय खोल आहे. यामागे एक पार्श्वभूमी आहे. आता ही पार्श्वभूमी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं होतं. ज्या दोन पक्षाचा संघर्ष पेटलाय त्यातले नायक कोण आहेत ते आणि त्यांची कॅरेक्टर्स, त्यांच्या व्यक्तिरेखा, त्यांची बलस्थानं ही एस्टॅब्लिश करण्यातच आपली आता 10-1 मिनिटं संपलेली आहेत. त्यामुळे पुढच्या 10 मिनिटात हा संघर्ष का निर्माण झालाय आणि येत्या काळात तो मिटेल की पेटेल, दोस्तीत कुस्ती का सुरू झाली यावर आपण फोकस करणार आहोत. तेव्हा पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. माझं विवेचन तुम्हाला आवडलं, पटलं, रुचलं तर ते आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करायला विसरू नका. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.